नमस्कार, जनविद्रोही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज बावडा गावामध्ये आपले शामराव कांबळे यांनी मोठ्या प्रमाणात येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या महार रेजिमेंटचे काही सैनिक आपल्या या गावामध्ये उपस्थित आहेत। आज या ठिकाणी त्यांचं चांगल्या पद्धतीने रेसलिंगचा कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। आणि या आपण त्यांना विचारू, आपण या महार रेजिमेंटच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय। आज जो आपला 1 जानेवारीचा जो शौर्य दिन आहे तो बावडा या ठिकाणी चांगल्या प्रतिसाद मिळालेला आहे आणि चांगल्या प्रतीने इथं शौर्याची आपण एक प्रतिकृती तयार केलेली आहे आणि महार रेजिमेंटचे सर्व सैनिक मिळून ह्याला एक वंदना जी असते मानवंदना जी आहे ती दिलेली आहे। आज बघत आहात आपण सर्व महार रेजिमेंटचे सैनिक मिळून हा कार्यक्रम इथं पार पाडत आहेत आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाहीच्या चांगल्या प्रकारे आम्ही इथं कार्यक्रम चांगला पार पाडण्याचा प्रयत्न करू। इंग्रजांच्या नंतर या महार रेजिमेंटसाठी बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात झगडलेले आहेत आणि महार रेजिमेंटची स्थापना केलेली आहे। तर आपण जाणून घेऊया या महार रेजिमेंटचा इतिहास काय आहे। सर्वांना प्रथमतः मी क्रांतिकारी जय भीम करतो। तसेच आमचे पूर्वज सिद्धनाथ महार यांना मी वंदन करतो आणि सर्व महार रेजिमेंटच्या सैनिकांना मी वंदन करतो। बाबासाहेब ज्यावेळेस भीमा कोरेगावला वंदनाला दरवर्षी यायचे, तसेच आम्ही सर्व बाबासाहेबांच्या इतिहासावर पाऊल ठेवून आम्ही सर्व महार सैनिक आणि सर्व भारतातील अनुयायी कानाकोपऱ्यातून महार रेजिमेंटचा इतिहास ज्यांना माहीत आहे ते सर्व अनुयायी भीमा कोरेगावला आम्ही दरवर्षीप्रमाणे जात असतो। तसाच ज्यांना जाणं शक्य होत नाही भीमा कोरेगावला ते आमचे आजी माजी सैनिक सर्व मिळून आम्ही बावडा हे गाव लौकिक आहे। ह्या बावडा गावामध्ये आम्ही सर्व माजी सैनिक आजी माजी सैनिक महार रेजिमेंटचा इतिहास सर्व जनतेपुढे ठेवण्यासाठी मी फुलाची पाकळी म्हणून जे माझे सैनिक आहेत ते मला साथ देतात आणि ते साथ दिल्याप्रमाणे मी बावडे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे हजारोच्या संख्येने नाश्ता ठेवत असतो आणि नाश्ता ठेवून हे सर्व सैनिक मला साथ देत आहेत। तसेच रमा माता प्रतिष्ठान असेल, ते आमचे सगळे समाज बांधव असेल, सर्व समाजातील बंधू असतील, ते सर्व आम्ही वर्गण गोळा करतो। तसेच सर्व सैनिक मिळून वर्गण गोळा करून जे अनुयायी जातात त्यांना आम्ही नाश्त्याचे नियोजन करतो आणि तसेच महार रेजिमेंटची जी प्रतिकृती आहे भीमा कोरेगावला तीच प्रतिकृती आम्ही शेम बावडा गावामध्ये दरवर्षीप्रमाणे बनवतो आणि सर्व महार रेजिमेंटच्या तर्फे आम्ही रेसलिंग परेड आयोजन करतो। सर्व सैनिकांनी तसेच आमचे संघटनेचे अध्यक्ष असतील गोरख दळवी साहेब असतील, माझे मार्गदर्शक गोरख दत्तात्रय बनसोडे साहेब असतील, माझे मित्र वीर गौतम साहेब असतील, तसेच माझे सिनियर दानाजी गोडके साहेब असतील आणि सर्वच काही कारणानिमित्त माझे सैनिक येऊ शकत नाहीत। प्रत्येकाला आपापलं घरचं प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळं काही येऊ शकत नाही। आता पुढील वर्षी आम्ही सर्व 1 ऑक्टोबरचा सुद्धा कार्यक्रम ह्याच जोमात घेऊ। तर सर्व सैनिकांना मी विनंती करतो अशीच मला वारंवार साथ द्यावावी आणि महार रेजिमेंटचा इतिहास जेणेकरून आपल्या समाजापुढे सर्व आपला समाजच नाही ह्याच्यात फक्त महारच जात येत नाही, तर बाबासाहेबांनी काय केलं की सर्व जाती धर्माला एकत्र करून महार रेजिमेंट ही बेळगाव या ठिकाणी 1 मार्चची ज्यावेळेस स्थापना केली आणि नंतर ही 22 युनिट आमच्या महार रेजिमेंटच्या आहेत। ही कार्यक्रम घ्यायचं माझं एकच उद्दिष्ट असतं की या समाजातील मुलं महार रेजिमेंटमध्ये भरती होऊन जावावी, हीच माझी तळमळ आतोनात प्रयत्न असतो। त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन। मी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत सर्व सैनिकांनी मला साथ द्यावी आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही महार रेजिमेंटचा कार्यक्रम असाच
चालू राहील. मी ग्वाही देतो सर्व सैनिकांना आणि सर्व आजी माझे सैनिक असतील त्याला विनंती करतो अशीच मला साथ द्यावी आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा 208व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना धन्यवाद करतो. तसेच माझे छोटे बंधूच आहेत ते पत्रकार, यांचं बी आम्हाला सर्व जनतेसमोर मांडल्याबद्दल मी त्यांचं महारेजिमेंटच्या संघटनेतर्फे धन्यवाद करतो. तसेच सावंत सर असतील, संदीप कांबळे असतील, हर्षवर्धन कांबळे असतील आणि सर्वच माझ्या समाजातील बंधू असतील यांचं मी धन्यवाद करतो. थांबतो. जय भीम. महारेजिमेंट की जय. आपण बघितलं बोलो या ठिकाणी- महारेजिमेंट की जय. बोलो महारेजिमेंट की जय. बोलो महारेजिमेंट की जय. या ठिकाणी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सावंत सर उपस्थित आहेत. त्यांना विचारू आपण या कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकाल? अतिशय चांगला कार्यक्रम राबवला गेलेला आहे. कारण जोपर्यंत आपला इतिहास आपल्या लोकांना समजत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या समाजातील लोक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये रस निर्माण करून घेऊ शकत नाहीत. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचा आपला इतिहास शोधून काढला लंडनमध्ये, तेव्हा आपल्या लोकांनी काय इतिहास घडवलेला आहे. तर त्या ठिकाणी त्यांना समजलं की 1818मध्ये या ठिकाणी जे अन्याय आपल्या लोकांवर होत होते त्या अन्यायाला तोंड फोडण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे 500 महाराणी 28,000 पेशवांना हा लढा कशासाठी होता तर समतेसाठी होता. बरोबर आहे. स्वाभिमान निर्माण करण्यासाठी होता. ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी तो लढा होता. आणि त्या लढ्याचंच ह्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी हे झालं पाहिजे, इतिहास ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक इतिहास निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत भीमा कोरेगावला ते येत होते. कारण त्या ठिकाणी जी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचते त्यावेळी त्या ते अनुयायी आहेत, ते अनुयायी ऑटोमॅटिकली त्या संघटनेकडे त्या ठिकाणी झोपत असतात. तसेच ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी घटना लिहिली किंवा त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळले त्यावेळेस त्या ठिकाणी इंग्रजांकडून या ठिकाणी अशी तरतूद करून घेतली की प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल किंवा आर्मीमध्ये असेल तर त्या ठिकाणी वेगळे गट तयार केले. जसं या ठिकाणी भीम आर्मी तयार केलेले आहे किंवा त्या ठिकाणी महारेजिमेंट तयार केलेलं आहे. महारेजिमेंट म्हणजे फक्त लोक त्यामध्ये समावेश नाहीत तर सर्व समाजातील लोक त्यामध्ये आहेत. मग त्या ठिकाणी महारेजिमेंटमध्ये त्या ठिकाणी जशी हे निर्माण केले तसं त्या ठिकाणी लोक काय म्हणतात ते बाबासाहेबांच्या या ठिकाणी तेवढा समज आहे. बाबासाहेबांनी एकाच व्यक्तीसाठी ठीक केले नाही किंवा भीमा कोरेगाव आमच्यातल्याच लोकांनी जावं असं काही नाही. ते सर्वांनी त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी समता आहे, समतेसाठी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लढा पुकारलेला होता. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी तर उपस्थित राहिलं पाहिजे. फक्त महाराणी जावं असं काही नाही. त्या ठिकाणी महाराजांचा इतिहास काय आहे हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती तिथं पोहोचली पाहिजे. ती काय श्रद्धा नाही तर त्या ठिकाणी तो आमचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही भीमा कोरेगावला जात असतो. आता काही लोकांना भीमा कोरेगावला जाता येत नाही. मग अशांसाठी त्या ठिकाणी तर आपण काय केलेलं आहे तर महारेजिमेंटतर्फे आणि आपल्या समाजाच्या तर्फे त्या ठिकाणी आपण एक भीमा कोरेगावची प्रतिकृती निर्माण केलेली आहे की त्यांनी बाबा या ठिकाणी येऊन अभिवादन करावे. एवढंच या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या समाजातील जे तरुण मंडळी आहेत हे तरुण मंडळी जे अनुयायी भीमा कोरेगावला जाण्यासाठी भरपूर वेळ होतो. मग त्यासाठी जाण्यासाठी अल्प उपहार म्हणून या ठिकाणी आपण नाश्ता चहा पाणी देत असतो. आणि सर्व भीमा या ठिकाणी बाबासाहेबांचा मोठा पुतळा या ठिकाणी बावडा गावामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी अशी घटना आहे की रस्त्याच्या बरोबर कडेला आणि सुंदर असा टेस्तो बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी आहे. अशी कुठंही पुतळा उपलब्ध नाही. असं या ठिकाणी प्रत्येकजण ज्यावेळेस भीमा कोरेगावला जात असतो तो अभिवादन इथं बाबासाहेबांना करून नाश्ता चहा करून त्या ठिकाणी पुढे जात असतो. असाच कार्यक्रम आम्ही सतत पुढे प्रत्येक वर्षी रेग्युलर ठेवूया. ओके, धन्यवाद. आपण पाहिलं या ठिकाणी देश सेवेसाठी या रेजिमेंटने जी तळमळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. जनविद्रोही प्रतिनिधी उमेश कांबळे, बावडा.